नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. गेल्या 1 वर्षापासून कारागृहात असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला न्यायालयानं एका प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं आहे. एका कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि गेल्या 1 वर्षापासून सतीश उर्फ खोक्या भोसले हा कारागृहात होता. सतीश भोसले माझा क्लायंट आहे. त्याच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तो तुरुंगामध्ये होता आणि तब्बल 1 वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि आता सतीश भोसले जो आहे त्याला आपल्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे आता जेलच्या बाहेर तो आलेला आहे, अशी तिचं स्टेटस आहे सध्याचं. नाही, त्याच्यामध्ये त्याला एक प्रकरण जे होतं ते बॅटने मारहाण केलं ते प्रकरण होतं आणि दुसरं प्रकरण जे होतं की त्याच्यामध्ये त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केलं वगैरे असं एक त्याच्यावरती आरोप होते. तर जीवे मारण्याच्या प्रकरणामधून त्याची आता निर्दोष मुक्तता झाली आहे आणि बॅटने मारण्याचं प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे. आणखीन त्याच्यामध्ये निकाल आलेला नाही. न्यायालयानं निर्दोष मुक्त केल्यानंतर सतीश भोसलेंनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी न्यायदेवतेने मला न्याय दिला असं सांगत सतीश भोसलेंनी गेल्या 1 वर्षात माझं कुटुंब हे उघड्यावर आल्याची खंत देखील व्यक्त केली. साहेब, माझ्या सत्याचा विजय झाला आहे आणि माझ्यावर जे हे लोकांनी आरोप केले ते कोर्टात जे खरं आहे ते सत्य समोर आलं आणि कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिली. मला कोर्टावर न्यायदेवतेवरती भरोसा होता आणि न्यायदेवतांनी मला न्याय दिला. त्यामुळे मी न्यायदेवतेचे खूप आभार मानतो. आणि आज पुन्हा समाजाला आणि लोकांना समजलं की न्याय खरा होतो. सर, 1 वर्षामध्ये पूर्ण माझं जी जीवनाची माझी कमाई होती ती पूर्णपणे मी म्हणजे बरबाद झालो सगळं. आज पूर्णपणे रस्त्यावर आहे. माझं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आहे. वेगवेगळ्या सगळे विचार वेगवेगळे. आता बघा ना, हे घर कसं केलं माझं. आज माझे लेकरं बाळ, माझे वडील इतके 80 वर्षाचे वडील आहेत माझे. आज त्यांना राहण्यासाठी छत नाही. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. हे सुद्धा ह्या लोकांनी आमच्याकडून हिसकून घेतल्यासारखं झालंय. साहेब, व्हिडिओच्या पाठीमागची सत्यता अक्षरशः सगळी पूर्णपणे खोटी होती. हे जे व्हिडिओ होते ह्या लोकांनी बनावट बनवून काहीतरी कुणाचं अंगाचं मीठ तेलावर घालून ह्या लोकांना फक्त काहीतरी जिरवाजिरवी किंवा दाबादाबी करायची होती. त्याच्यामुळे ह्या लोकांनी मला टार्गेट केलं आणि मला टार्गेट करून माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर अशा पद्धतीने त्यांनी अन्याय केलेला आहे. बीडसह राज्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.